जालन्यातील प्रकरणाला नवं वळण मिळाले। मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना दाखवला। कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग का द्यायचा असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। कोणत्याही जातीचा माणूस चुकला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणालेत। हे जर खरं असेल, देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या, तर मग अवघड आहे, हे विषय अवघड होऊन जाईल। कारण माता अहिल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, मंदिरं बांधलेले आहेत। आणि आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे। गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत आहे। कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघड आहे। आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय, कोणचा आहे मला माहीत नाही, पण मी ही विशेष करून दाखवतो तुम्हाला। हे कुठला आहे काय माहिती नाही याची, कुठलाही मुद्दाम दाखवतो। आपण जरा 1 मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावून जर दाखवला तर बरं होईल। कोण आहे काय मला काय माहिती नाही, परंतु हे मला मी हिंदू धर्माचा कट्टर आहे, त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय। म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय। हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे, महादेवाच्या समोर नंदी आहे, महादेवाच्या समोर नंदी आहे। आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अश्लील चाळे सुरू येतं, अश्लील चाळे हे सुरू येतं, अश्लील चाळे सुरू येतं। आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही। अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिरं उभा केलीत। आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो, आम्हाला काय देणं घेणं नाही याचं, कोणाचा असो, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे। विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे